नावानं ऐकलं असेल एडिसनने 1000 वेळा त्याला फेल्युअर आलं एक छोटासा बल्ब बनवण्यासाठी, पण तो त्यानंतर सक्सेस झाला. एलॉन मस्क 3 वेळा पेसेस जे होतं त्याचं ते फेल झालं, पण तरी त्याने हार मानली का नाही, करून दाखवलं. तेच जाऊ द्या, आपले भारतातले डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम, एका खेड्यातनं आलेला छोटासा ग्रामीण भागातला मुलगा, आधी मोठा सायंटिस्ट झाला, त्याच्यानंतर देशाचा राष्ट्रपती झाला, आजवर सगळ्यात जास्त फेमस राष्ट्रपती ते आहेत. मित्रांनो, हे का झालं की त्यांनी त्यांची इंजिनिअरिंग फक्त किंवा त्यांचं एज्युकेशन फक्त ऍज अ डिग्री म्हणून नाही बघितलं, तर त्यांनी त्याकडे या रिअल लाईफचे प्रॉब्लेम सॉल्व्हर आपल्याला कसं बनायचंय, सो स्वतःची इंजिनिअरिंग त्यांनी त्या प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ॲबिलिटीज डेव्हलप करण्यामध्ये लावली आणि त्यामुळे ते बेस्ट लेवलला काम करू शकले. सध्या टेन्शन जॉब जाण्याचं खूप जास्त आहे. नवीन टेक्नॉलॉजी येत आहे, एआयचा एवढा जोर आहे, भीती वाटते यार आपला जॉब टिकेल का, इंजिनिअरिंग म्हणून आपण कुठे टिकू, म्हणजे एआय आपल्याला रिप्लेस करेल का, असं मुलांना टेन्शन आलंय. सो मुलांना ते टेन्शन घेऊ नका. एआय कुणाला रिप्लेस करणार आहे, जो एआय शिकणार नाही, पण जो एआय शिकून स्वतःला स्मार्ट बनेल आणि नवीन स्किल शिकून स्वतःला डेव्हलप करेल, तो आपल्याला रिप्लेस करेल. त्यामुळे आपल्याला काय करायचंय, आपल्याला एआय वगैरे सगळं शिकून, नवीन ट्रेंड आहे त्याला हाताशी धरून आपल्याला ते अडॉप्ट करायचे आणि स्मार्ट वर्क करायचं. मग बघा, जॉब हजारो आहे, सिलेबस आणि अभ्यास याला फक्त एक्झाम पुरतं मर्यादित ठेवू नका, याच्या बियॉन्ड पण विचार करा. हॅकेथॉन करा, कोडिंग शिका, प्रॅक्टिकल्स करा, आपले टीचर आहे त्यांचं डोकं खा, प्रोजेक्ट्स मध्ये इन्व्हॉल्वमेंट टाका, छोटे छोटे प्रोजेक्ट्स करा, कंपन्यांना व्हिजिट द्या. आणि काय होईल, अभ्यासापुरतं आपण हुशार होणार, त्याच्यासोबतच आपलं त्या बियॉन्ड प्रॅक्टिकली आपण इंजिनिअरिंग शिकायला लागू. आणि एकदा आपलं प्रॅक्टिकली इंजिनिअरिंग शिकायला लागलो, आपण आउट ऑफ बॉक्स विचार करायला लागतो, बुद्धी चालायला लागते आणि ऑब्व्हियसली आपण बेस्ट लेवलला ग्रो करायला लागतो. मित्रांनो, इंजिनिअरिंग हा फक्त खेळ नाहीये. ज्याला वाटतंय की मी आलो जास्त मला पास व्हायचं, मग त्याने नाही केली तरी बरी आहे, त्यापेक्षा त्यांनी दुसरं काही केलं तिथे तो जास्त सक्सेस होऊ शकतो. सो त्यांनी तो ऑप्शन निवडा. पण ज्याला इंजिनिअरिंग मध्ये खरोखर बेस्ट करायचंय, तर जे मी गोष्टी सांगितल्या त्याच्यात इन्व्हॉल्व, प्रॅक्टिकली सगळ्या गोष्टी कर, प्रॅक्टिकल परफॉर्मन्स वाढव आणि ही सवय फर्स्ट इयर पासून ठेव. फर्स्ट इयर पासून सुरुवात केली तर लास्ट इयर पर्यंत तू एकदम टॉप लेवलला जाशील, कारण शेवट करून होणार नाही. सो फर्स्ट इयर पासूनच आता वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सवर काम करायला सुरुवात कर, स्किल्स डेव्हलपमेंट कर, बघ मग तुला कोणी रोखूच शकणार नाही. मित्रांनो, बॅकलॉग असो, लो मार्क्स असो, हे काय आपलं भविष्य 100% ठरू शकत नाही. जगात असा एकही सक्सेसफुल इंजिनियर नाही की त्याच्या आयुष्यात स्ट्रगल आलं, त्याला प्रॉब्लेम आले नाही. सो जे प्रॉब्लेम आहे त्याला एन्जॉय करा. बघा, जगातली प्रत्येक बेस्ट वस्तू आहे तिच्या मागे इंजिनियर आहे. हा कॅमेरा असेल ज्याच्यातून मी रेकॉर्ड करतो, या टच बोर्डवर ज्याच्यावर मी तुम्हाला शिकवतो, ज्या मोबाईलद्वारे तुम्ही मला आता बघताय, या सगळ्या गोष्टींमागे कोणीतरी इंजिनियर्सच आहेत ना. ते कसे डेव्हलप झाले, त्यांनी स्वतःला डेव्हलप केलं, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ॲबिलिटी क्रिएट केली, त्यांनाही प्रॉब्लेम आले, तुम्हालाही जे प्रॉब्लेम येतात आता सगळे हे प्रॉब्लेमने काही त्रास नाही होत, तर तुमचं एक फाउंडेशन तयार होतंय. उद्या तुम्हाला जगाचे प्रॉब्लेम सोडवायचे, जगामध्ये काहीतरी बेस्ट घडवायचे, मग त्यासाठी जो त्रास आत्ता होणार आहे हा तुमची बुद्धी वाढवण्याचं काम करतो. त्यामुळे त्या सगळ्या फाउंडेशनला, या सगळ्या प्रोसेसला 4 वर्षाच्या एन्जॉय करा, स्वतःला बिल्ड करा आणि एक दिवस या देशाचे, या जगाचे प्रॉब्लेम सोडवणारे बेस्ट इंजिनियर तुम्ही व्हाल, याच्यात कुठलीही शंका नाही. मित्रांनो, खचून जाऊ नका. बघा, तुम्ही उद्याचे देशाचे भविष्यात नेशन बिल्डर आहात, त्यामुळे तुम्ही एकदम स्ट्रॉंग व्हायला हवं. सुंदर पिचाई बघा, सत्यानडेला बघा, नारायण मूर्ती बघा, हे सगळे कोण होते, इंजिनियर्स होते. त्यांनाही प्रॉब्लेम्स आले पण ते खचले नाही, त्यांच्या गोष्टीवर काम करत राहिले, स्वतःवर विश्वास ठेवला, त्यांच्या स्वप्नावर विश्वास ठेवला आणि आज त्यांनी काहीतरी जग बनवणारे कार्य करून दाखवलं. तुमचा पण दिवस येणार आहे, प्रयत्न करत राहा, वेगवेगळ्या आयडियाज लावा, स्वतःला डेव्हलप करा, जगाचे प्रॉब्लेम सोडवायचा प्रयत्न करा, आपोआप तुम्ही एक दिवस बेस्ट बनशाल आणि या इंजिनिअरिंग मध्ये काहीतरी बेस्ट करून जाल. सो मित्रांनो, नक्की मी सांगितलेल्या गोष्टी फॉलो करा. इंजिनिअरिंग मध्ये तुम्ही बेस्ट व्हाल. ज्याला खरोखर आयुष्यात बेस्ट करायचंय तर तो इंजिनियरच करू शकतो. सो प्राऊड करा की तुम्ही आज इंजिनियर्स आहात आणि कामाला लागा. मित्रांनो, एक सांगायचं राहिलं की हा जो व्हिडिओ मी आज बनवला आहे हा कुठल्याही प्रकारच्या ऍडव्हर्टिजमेंटसाठी नाहीये. हा फक्त आणि फक्त मोटिवेशनसाठी, एका इंजिनियरचा मला ऐकणाऱ्या दुसऱ्या इंजिनियरसाठी. सो मित्रांनो, बेस्ट करत राहा आणि ज्याला मोटिवेशनची गरज आहे तुमच्या मित्रांना, त्याला नक्की हा व्हिडिओ शेअर करा. आवडला असेल लाईक करा. इंजिनिअरिंग मध्ये कुठल्या प्रकारचे तुम्ही टार्गेट अचीव करणारे, पुढे भविष्यात जाऊन काय बेस्ट करणारे, कुठल्या क्षेत्रात करिअर करणारे, मला कमेंट मध्ये लिहायला विसरू नका आणि आपला चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.